शेतकरी मित्रांनो, ह्या शेतामध्ये आता गव्हाची या ठिकाणी पेरणी करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की शेत एकदम पूर्णपणे वाळलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, गव्हाची पेरणी करत असताना गव्हामधलं जे काही येणारं तण वगैरे आहे, या तणाला जर आपल्याला लगेच जर नियंत्रण जर करायचं असेल तर नेमकी कोणतं तणनाशक वापरायचं आहे? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गहू पिकासाठी कोरड्यामध्ये देखील तणनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकता. जे पीआय कंपनीचं अवकिरा येतं, याचा वापर त्यामध्ये करू शकता. अतिशय छान रिझल्ट आपल्याला याची पाहायला मिळत असता. आपल्याला 1 एकरसाठी 60 ग्रॅम वापरणं त्यामध्ये गरजेचं आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत बंकर म्हणजे याच्यामध्ये पेंडामेथिलिन नावाचा त्यामध्ये घटक आपल्याला पाहायला मिळत असतो. हे वापरत असताना 2 लिटर दोन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन करून जर तुम्ही गहू पिकाला 72 तासाच्या आत जर याची जर फवारणी केलेली असेल, जमिनीमध्ये अशा पद्धतीचा जर कोरडेपणा असेल, जर फवारणी केलेली असेल, तर अतिशय सुंदर याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, हे जे काही तणनाशक आहे आपल्या तणांना उगून देत नाही गहू पिकातील, याच्याच देखील काम तर करतच. पण शेतकरी मित्रांनो, याच्याच बरोबर ज्यावेळेस गव्हामध्ये जर समजा बाय चान्स नंतर देखील काही तण उगवलेलं असेल, ज्यावेळेस तुम्ही गहू पिकाला दुसरं पाणी देता, पुन्हा त्यावेळेस हे तणनाशक डबल एकदा त्यामध्ये ऍक्टिव्ह होत असतं आणि त्यावेळेस देखील जे काही उगलेलं तण आहे, या तणाला मारण्यासाठी देखील काम हे तणनाशक करत असतं. तर गहू पिकाला जर तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा असेल, तर ह्या तणनाशकाचा वापर या ठिकाणी तुम्ही करून पाहू शकता. गहू उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.